आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन पुढे जायचं ठरवलंय। त्यामुळे पाटील गटासोबत आमचे मनोमिलन भाजप पक्ष म्हणून झाले। पक्षाचा आदेश आलाय, त्यामुळे आता कोण उमेदवार हे न पाहता भाजपचा झेंडा विटा नगरपालिकेवर फडकवणं हे एकच ध्येय आहे। विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजेत। विटा नगरपालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे असे आवाहन भाजप नेते माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केले। विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या मंदिरात विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग 9 आणि 10 मधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते गंगाधर लकडे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, माजी नगराध्यक्षा मनीषा शितोळे, विवेक गुळवणी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चौथे, प्रभाग 9च्या उमेदवार सुनीता भिंगारदेवे, मयुरेश गुळवणी, प्रभाग 10च्या उमेदवार स्मिता विजय नागमल, सचिन शितोळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संग्राम माने, भाजपचे तालुका अध्यक्ष दाजी पवार, उदय नलवडे, सागर लकडे, मिलिंद भागवत, ॲडव्होकेट सिद्धार्थ शितोळे, सचिन महापुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। ज्यांना पुरुषांचा सन्मान केलाय अशा लोकांना आपण इथं पार्टीला दिले काय आजी चांगली लोक आहेत। मला वाटतंय 27चे 27 उमेदवार आपले एकापेक्षा एक आहेत। आता उमेदवारांची आमची बऱ्याच जणांची ओळख आहे, पण जरा मतदारांची खाली ओळख कमी आहे। त्यामुळे तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीने उभा राहावं। आणि आम्ही आज सांगतोय विटा शहरासाठी कुणी काय बोलू द्या, आमचं असं आहे आमचं तसं आहे बोलणाऱ्या वल्गना करणारे फार लोक आहेत, पण इथं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आपल्या राज्याचा आहे। देवाभाऊच्या माध्यमातून या विटा शहराला कुठेही निधीच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही ही तुम्हाला गावी देतो। पण तुम्ही मतासाठी कुठं तर मागं पडू नका, नाहीतर आपण पुन्हा कुठं जायचं। भाऊना, सदाभाऊना असेल, दादांना असेल आणि शेठना असेल, या लोकांना प्रत्येक वार्डामध्ये फिरायचं आहे। उमेदवार वाटतं माहिती का इथं माझ्या वार्डामध्ये आली पाहिजेत असं नाही। तुम्ही स्वतः सदाभाऊ आहे, तुम्ही स्वतः वैभवदादा आहे, तुम्ही स्वतः शेठ आहे, या पद्धतीने तुम्ही वार्डामध्ये जावा। भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्या वार्डामध्ये काय करायचं आहे त्याची भूमिका तुम्ही प्रत्येक मतदारसंघामधल्या लोकांना सांगा। आणि मला वाटतंय खरं तर ही निवडणूक फार चुरशीची आहे, आपण सुद्धा गाफील राहिलं नाही पाहिजे। लोकांना वाटतंय सारे उमेदवारी केली, आता भाऊनी बघितलं पाहिजे, दादाने बघितलं पाहिजे, शेठनी बघितलं पाहिजे, हे न करता प्रत्येक मतदाराने आपण यामध्ये कार्यकर्त्यांना लक्ष दिलं पाहिजे। आणि हा कार्यक्रम खरं तर चांगला झाला, म्हणजे सभा झाल्यासारखंच झाले। कारण मी बोललो, त्यारेगर बोलले, इकडं अध्यक्ष बोलले आणि